विद्यार्थ्यांनो, आज आपण 8वा पाठ बघणार आहोत, जे प्रथम सत्राचा शेवटचा पाठ आहे. कारण आपले मागे राहिलेले भूमितीचे 3 चॅप्टर होते, आपण घेतले एका मागे. हा 8वा पाठ आहे. त्याचं नाव आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. हा खूप मोठा पाठ आहे. काळजीपूर्वक या पाठाला आपण समजून घेऊया. आता चौकोन रचना संदर्भात आपण पहिलं पाहणार आहोत. पुन्हा चौकोनाचे प्रकार बघू. मागच्या पाठात जसं आपण त्रिकोणाच्या संदर्भात काय माहिती मिळवली, आता चौकोन रचना म्हणजे काय. सुरुवातीला लक्षात ठेवा, चौकोन हा अशा प्रकारचा चौकोन असतो. 4 बाजू असलेली ही बंदिस्त आकृती. आता या चौकोनाचे घटक किती आहेत बघा. 4 बाजू, 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 बाजू, 1 2 3 4 कोन. 4 बाजू आणि 4 कोन. किती? 4 आणि 4 8. परत हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, असे 2 कर्ण. म्हणजे चौकोनाला एकूण घटक किती असतात? 10. 4 बाजू, 4 कोन आणि 2 कर्ण. आता आपल्याला चौकोनाची रचना करता वेळेस या 10 घटकांची माहिती असणं गरजेचं असते. परंतु या 10 घटकापैकी फक्त विशिष्ट 5 घटक दिले असता आपल्याला चौकोन काढता येतो. विशिष्ट प्रकारचे 5 असतात. तुम्ही म्हणता 4 बाजू आणि 1 कर्ण देऊन टाकला, ते 5 घटक आहेत ना. विशिष्ट हा शब्द याच्यासाठी लावलाय की त्याच्यासाठी काय नियम दिले आहेत. हे पाच खाली दिलेले आहेत 4. म्हणजे कोणते 5 घटक अपेक्षित आहे आणि कोणते 5 घटक दिल्यानंतर चौकोनाची रचना कशी करायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की चौकोनाला एकूण 10 घटक असतात. चौकोन काढण्यासाठी 10 घटकांची आवश्यकता आहे. परंतु फक्त 5 विशिष्ट घटक दिले असता आपल्याला चौकोन काढता येतो. म्हणजे आता कोणकोणते 5 विशिष्ट घटक आहेत ते क्रमाक्रमाने एक आपण घटकाचा अभ्यास करणार. तर सुरुवातीला आपल्याला हे लक्षात ठेवायचे की चौकोनाचे 10 घटक असतात. त्याच्यापैकी विशिष्ट 5 असे घटक दिले असता आपल्याला चौकोनाची रचना करता येते. आता पहिल्या घटकाकडे आपण बघूया. आता पहिला चौकोनाची रचना बघूया. याच्यातले कोणते 5 घटक आवश्यक आहेत बघा. चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोनाची रचना. आता हा चौकोन आहे. आता याच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला. किती दिले? 5. 5 बाजू, 5 घटक आपल्याला गरज नाही. 4 बाजू दिले की त्याचा 1 कर्ण दिला की आपल्याला चौकोन काढता येतो. हा चौकोन आपल्याला सराव संच 8.1 मध्ये एक आपण सोडूया. फक्त लक्षात ठेवायचं की विशिष्ट 4-5 घटक कोणते पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये आहे चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता. तो कसा काढायचा आपण सराव संचाच्या माध्यमातून बघूया. आता हे प्रत्यक्षात एक करत बसलं तर आपल्याला याच्यातच वेळ जाईल. सराव संच आपल्याकडे आहेत. 4 उदाहरणे आहेत. 4 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. 4 आपण सोडून घेऊया. आता पहिला घटक लक्षात आला की चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता रचना करणे. आता दुसरा बघा. चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिला असता रचना. आता चौकोन आहे समजा. चौकोनाच्या किती बाजू? 1 2 3 आणि कर्ण किती? 2 1 2. म्हणजे 3 बाजू आणि 2 कर्ण. हा एक कर्ण, हा एक कर्ण. या दोघांची कर्णाची लांबी आणि 3 बाजू. आता 3 बाजू कुठल्या येत्या? कुठल्या दिल्या तर क्रमाने येणार. 1 2 3 येईल, 1 2 3 येईल. लगतच्याच येणार आहेत. कारण 2 म्हणलं तरी असं 1 1 अशी वेगवेगळी येऊ शकते. परंतु 3 म्हणलं की कुठला तरी क्रम येणार आहे. 1 2 3 किंवा 1 2 इथलं किंवा इथलं कुठली येणार म्हणजे एकमेकांना लगत असणारच आहे. म्हणून त्रिकोणाच्या या 3 बाजू आणि 2 कर्ण दिला असता त्रिकोणाची रचना करणे 2.
पहिलं होतं 4 बाजू आणि 1 कर्ण, दुसरं आहे 3 बाजू आणि 2 कर्ण. पहा 5च घटक घ्यायला होते. 5 घटक मध्ये कोणते घटक अपेक्षित आहे? पहिल्या याच्यात 4 बाजू आणि 1 कर्ण, दुसऱ्या याच्यात रचनेमध्ये 3 बाजू आणि 2 कर्ण. आता तिसरी रचना जी आहे, आपण पहिलेच पाहिलं की विशिष्ट 5 घटक पाहिजे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू, आता चौकोन आहे याच्या लगतच्या 2 बाजू, ही किंवा किंवा असं काढलं आपण, समजा ही किंवा ही, अशा 2 बाजू समजा. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 2 कोन दिले असते, 3 कोन, मग हा एक कोन, हा एक कोन असा दिला असता समजा. आता कोणतेही 2 कोन दिले, आता हे 2 बाजू दिले समजा, ही एक बाजू आणि ही एक बाजू दिली. आता 2 कोन, कोणते कोन दिले असतात? 3 कोन, 1 2 हे 3 किंवा हे कुठलेही 3 कोन दिले. म्हणजे चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू कोणतेही 3 कोन. याचा नाही की लगतचेच कोन पाहिजे असं नाही, कोणतेही 3 देऊ द्या, 1 2 3 किंवा 1 2 3, कुठलेही 3 कोन, फक्त 2 बाजू मात्र लगतच्या पाहिजे. नसतं ही बाजू आणि ही बाजू दिली आणि कोणते 3 कोन दिले तर काढता येत नाहीये. त्याच्यासाठी चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू, ही किंवा ही, ही किंवा ही, आणि कोणतेही 3 कोन दिले असता चौकोनाची रचना करायची. अशा प्रकारे किती झाले जातात? 3. आता चौथीची रचना आहे 4 नंबरची. याच्यामध्ये चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांना समाविष्ट केलेले 2 कोन, कोन विसरलं. चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असता रचना करणे. आता हा चौकोन आहे समजा, याच्या किती बाजू घ्यायच्या? 3, 1 2 3. पण कुठलेही 3 घ्या, 1 2 3, 1 2 3 किंवा 1 2 3, कुठलेही 3 बाजू आणि त्यामधील 2 समाविष्ट कोन. म्हणजे समाविष्ट कोन म्हणजे आता ही बाजू, ही बाजू, ही बाजू मधले याच्यामधले 2 समाविष्ट कोन म्हणजे हा कोन आणि हा कोन. हा 2, हे 2 जमणार नाही. लक्षात आलं ना? कसे असणार आहे? 3 बाजू आणि त्या 3 बाजू मधले समाविष्ट कोन 1 2 3, किंवा समजा इकडच्या 3 बाजू घेतले 1 2 3, ते हे 2 म्हणजे चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन. तर लक्षात ठेवायचं, ज्या 3 बाजू दिल्या त्या 3 बाजूंनी समाविष्ट त्यांनी तयार केलेले 2 कोन दिले असता चौकोनाची रचना आपल्याला करता येते. अशा प्रकारे चौकोन रचनेमध्ये आपण 4 प्रकारच्या रचना बघल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता रचना करणे, दुसऱ्या याच्यात 3 बाजू आणि 2 कर्ण दिला असता रचना करणे, तिसऱ्या याच्यामध्ये 2 लगतच्या बाजू आणि कोणतेही 3 कोन दिले असता रचना करणे, आणि चौथ्यामध्ये चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असता चौकोनाची रचना करायची. आता ही चौकोनाची रचना करता वेळेस आपल्याला लागणारा जो साहित्य आहे, कंपास पेटी कंप्लेट आता भूमितीमध्ये लागत असतो. कंपास पेटीमध्ये लागणारा जे साहित्य, सर्वप्रथम लागणारा साहित्य कुठल्याही आकृतीसाठी असतो. आपल्याला रेषा काढण्यासाठी आपल्याला स्केल पट्टी लागतेच. पुन्हा आता हा चौकोन काढण्यासाठी लक्षात ठेवायचं की कोन मापक हा लागतोच लागतो. हा कोन मापक 1, पुन्हा त्याच्यानंतर स्केल पट्टी, कंपास, या 2-3 साहित्याची गरज लागते. आता हे लक्षात ठेवायचं की या 4 प्रकारचे ज्या रचना आहेत त्यांच्यामध्ये चौकोनाचे किती घटक आवश्यक आहेत? विशिष्ट 5. तर आपण यावर आधारित सराव संच 8.1 मधला पहिला उदाहरण माझ्या सोबत तुम्ही सोडवा. तर पहा, सराव संच 8.1 मधला पहिलं उदाहरण आहे. खालील मापे दिली असता चौकोनांच्या रचना करा. 4 उदाहरणे. पहिलं आहे बघा, चौकोन MORE मध्ये लांबी MO बरोबर 5.8 सेंटीमीटर, लांबी OR बरोबर 4.4 सेंटीमीटर,
यम कोन मापन कोन यम बरोबर 58 आणि मापन कोन ओ बरोबर 105 यम कोन आर बरोबर 90. म्हणजे दोन बाजू म्हणजे लगतच्या दोन बाजू आणि त्यामधले आपले कोणतेही तीन कोन दिले असतात. त्रिकोण करण्याची जी रचना आहे आपल्याला मागे याच्या 3 नंबरमध्ये बघितली, तर ते उदाहरण आपल्याला सोडवायचं. याच्यासाठी काय करायचं सुरुवातीला, असं कुठली आकृती असली की कच्ची आकृती काढायची. कच्ची आकृती म्हणजे सिम्बॉलिक MOR आपण एक आकृती काढली. आता कोणाचे माप बरोबर असतील असं नाही, फक्त कच्ची आकृती याच्यासाठी की आपल्याला तो कोणतं माप काय करता आलं पाहिजे लक्षात ठेवा. MOR आपण काढलं, MORE MO 5.8 OR 4.4 म्हणजे ह्या दोन लगतच्या बाजू ते नियमाला बघू. आता कोण कोण कोणते आहेत बघा. यम कोण यम बरोबर 58 म्हणजे हा 58 O बरोबर 105 म्हणजे हा 105 आणि R बरोबर 90. अशा प्रकारे रचना आहे. तर मग ते आपल्या डोळ्यासमोर ही कच्ची आकृती ठेवली MORE की मग या ठिकाणी आपल्याला चौकोनाची रचना करायला सोपं जातं. नाही काढलं तर जात नाही असं नाही, परंतु हे केल्यानंतर आपला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की आता आपलं हे पहिलं MO काढू, पुन्हा त्याच्यानंतर हे दोन कोन काढू, मग अशा प्रकारे आपल्याला सोपं जातं. मग सुरुवातीला रचना करता वेळेस बघा काय करायचं. सुरुवातीला पहिली बाजू घ्यायची MO म्हणजे पहिला रेषाखंड काढा 5.8. आता मी इथं ठेवतो 5.8 मी काढतो. इथं काढलेलं आहे 5.8. याला नाव दिलं मी MO इथं आहे आणि याची लांबी आहे 5.8 सेंटीमीटर. ती माझ्यासोबत काढा म्हणजे कसं आहे सोपं जाते, काय अडचण येणार. आता त्याच्यानंतर काय करायचं बघा, हे दोन कोन करायचे, हा कोन आणि हा कोन म्हणजे क्रमानुसार. आता हा करण्यासाठी आपल्याला हा कोन मापकाचा आधार घ्यावा लागतो. कोन मापक महत्वाचं म्हणजे ठेवायचं कसं हे महत्वाचं आहे. आपल्याला ज्या बाजूला आता यम कोन काढायचा आहे तर इथं यम कोन हा इकडे रेषा इकडे यायला पाहिजे आणि असं बरोबर असं ठेवायचं. मांडणी करता वेळेस असं बरोबर हे इथे यायला पाहिजे. तुमचा जो कोन आहे कोन मापक आहे तुम्ही तुमचं खालच्या रेषेत ठेवायचा. हा कोन मापक आपण यावरच्या इथे. आता इथून शून्यापासून सुरू होतो बघा. तर तुमचं तुम्ही खालच्या ठेवसाल. आता इथं झाल्यानंतर या इकडचं कोण काढायचं म्हणून इकडून मोजायचं. 10 20 30 40 50 किती आहे 58. हे 60 ला 2 कमी म्हणजे इथून मोजायचं. हा कोण काढायचा म्हणजे इथून मोजून ते इकडून मोजा. इकडून मोजला इथं हा बिंदू आला. मग काय करायचं, स्केल पट्टीच्या साहाय्यानं एक असा किरण काढून घ्यायचं. यम बरोबर किती 58. आता दुसरा कोन काढायचा O 105. आता याची मांडणी करता वेळेस बघा असं ठेवायचं. तुमचा जो कंपास आहे असा वरच्या बाजूला असतो, हा कंपास याचा ठेवायचा. कंपास म्हणलो कोन माप. आता ठेवल्याच्या नंतर याचं मोजायचं कोणीकडून, आपल्याला कोण इकडचं काढायचं म्हणून 10 20 30 40 50 60 70 80 90 100 किती आहेत 105 म्हणजे इथं आहे बघा 105 इथे दिसते. तर मी या ठिकाणी 105 तर बरोबर ठेवतो. काय बघतो 105. आता 105 इथं ठेवलं. आता या ठिकाणी हे किरण दुसरं एक काढतो. हे 105. आता पहा एक बाजू आणि दोन कोन झाले. आता आपल्याला काय करायचं, दुसरं लगतची बाजू काढायची 4.4.
मग 4.4 काढण्यासाठी तुमच्याकडे कंपास आहे. कंपासमध्ये 4.4 असं अंतर घ्यायचं, एक चाप ओढायचं किंवा स्केल पट्टीच्या आधारे तुम्ही 4.4 मोजून घेऊ शकता. सोपं असं आहे की ते कंपासमध्ये घ्यायचं, जेणेकरून आपण इथं ठेवलं की आता हा कंपास आपल्याला अवघड जाते ठेवायला. मी स्केल पट्टीने मोजतो, तुम्ही कंपासमध्ये असं अंतर घ्या. किती घ्यायचं? 4.4 आणि इथं ठेवून असं बरोबर काढायचं. मी स्केल पट्टीने काढतोय. तर 4.4 काढता वेळेस मी स्केल पट्टीने मोजतो, तुम्ही मात्र कंपासने मोजा. MO हा कोणता बिंदू असेल? R. आता बघा काय काय झालं, ही एक बाजू काढली, ही एक बाजू, दोन कोण. आता तिसरा कोण कोणता काढायचं? R कोण किती आहे? 90. आता 90 म्हणलं की इथं ठेवायचं, काटकोन असतो. आता हे ठेवता वेळेस बघा कसं ठेवायचं, हे महत्वाचं आहे. हे जर ठेवता आलं आपल्याला बरोबर. आता बघा आता 90 कुठं आहे बघा. इथं. आता हा बिंदू आला, ही रेषा आणि ही रेषाखंड म्हणजे आता साधायचं. हा झाला MORE. नंतर हे आपण हे पुसून घ्यायचं. पुसून नाही घेतला तरी चालेल. इथं आता आपलं द्यायचं, हा असं समजा इथं बाण दाखवले, समजा हा किरण, हा कोण तयार झाला 105 आणि ही इथं आहे 90 अंशाचा कोन. अशा प्रकारे आपण चौकोनाची रचना केल्यानंतर तुमची आलेली आकृती अशी दिसली पाहिजे. आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण नंतर